हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो। आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते। चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 11:21 होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती शनिवार दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 12:40 होणार आहे। त्यामुळे उद्य तिथीनुसार संकष्टी चतुर्थी शुक्रवार 3 जुलै रोजी असेल। या दिवशी चंद्रोदय रात्री 9:28 असणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा। त्यानंतर हातात पाणी घेऊन गणपती समोर उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या। दिवसभर फळे खा किंवा आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार उपवास करा। त्यानंतर पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा। त्यांना लाल फुले, अख्खे धान्य, चंदनाचा लेप आणि प्रिय दुर्वा अर्पण करा। गणपतीला मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा। यानंतर ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करा। संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची कथा अवश्य वाचा किंवा ऐका। शेवटी गणपती बाप्पाची आरती करा। रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला पाणी आणि दुधाचा नैवेद्य दाखवा। चंद्रदेवाची पूजा केल्यावरच उपवास सोडा। संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या कृष्णपिंगल रूपाची पूजा केली जाते। हे रूप तपकिरी आणि काळ्या रंगाचे मानले जाते। असा विश्वास आहे की या विशेष दिवशी गणपती स्वतःला आपल्या भक्तांची सर्व दुःखे आणि अडथळे दूर करण्यासाठी पृथ्वीवर फिरतात। जे भक्त या दिवशी भक्तिभावाने आणि सांगितलेल्या विधीचे पालन करून उपवास करतात त्यांची भीती, संभ्रम आणि मानसिक अशांती दूर होते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।